हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज मी खूप दिवसांनंतर व्हिडिओ बनवते आहे आणि सुरुवात करते आहे माझ्या बाल्कनीमध्ये जे फुलं आलेली आहेत ना, ते मी रेकॉर्ड करत होते आणि खूप छान वाटतं छान उमललेली फुलं बघून. खूप 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 मस्त क्लायमेट आहे. आणि आता मी आलेले आहे किचनमध्ये आणि आज मी बनवते आहे आळूच्या वड्या. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि आवडत्या व्यक्तींबरोबर. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आज खूप दिवसांनंतर मी व्हिडिओ बनवते आहे. जरा तब्येत ठीक नव्हती, काही टेस्ट वगैरे होते, कन्सल्टेशन होतं, सो मी कम्प्लिटली अवॉइड केलं. आणि आता चला तर मग आपण बनवूया आळूच्या वड्या. सो मी ह्याच्यासाठी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये धने जिऱ्याचं पूड, मीठ, लाल तिखट, हळद, ओवा टाकते आहे त्याच्यामध्ये, हिंग जेणेकरून तुम्हाला डाळीच्या पिठाचं थोडंसं ॲसिडिक असतं, त्याच्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी किंवा गॅसेसचा त्रास होऊ शकतो. सो हिंग आणि ओवा पचनासाठी चांगला असतो, त्याच्यामुळे हे पिठाचं जेव्हा तुम्ही पेस्ट बनवता तेव्हाच तुम्ही त्याच्यामध्ये ओवा आणि हिंग टाका. आणि मी हातानेच मिक्स करते आहे सगळे. आणि आता थोडं थोडं प्रमाणात पाणी टाकून छान एकजीव करून घ्यायचं. गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, म्हणजे छान त्या ज्या आपल्याला आळूच्या वड्या बनवायच्या त्या छान बनतील. आणि तुमच्या इकडे कसं क्लायमेट आहे नक्की सांगा. माझ्या इकडे तर भरपूर पाऊस आहे आणि इतकं छान असं धुकं वगैरे पडतं सकाळी सकाळी, बिलकुल उठायची इच्छा होत नाही. बट तुमच्या बाकीच्या काही रिस्पॉन्सिबिलिटी असतात, तुमचं ऑफिस आहे, घर आहे. सो उठून तुम्हाला रोज कितीही तुम्हाला झोपायची इच्छा झाली तरी ऑफिस आणि घरकाम दोन्ही गोष्टींमधनं तुमची सुटका नसते. सो तुम्हाला हे सगळं करावंच लागतं. आणि तुम्ही बघू शकता की आता माझं बॅटर पण रेडी झालेलं आहे. मी छान हे करून बघते की त्याच्यामध्ये गुठळ्या नाही आहेत ना. मस्त झालेलं आहे पीठ. आणि आता आपण जे आळूची पानं आहेत मी आधीच स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत. आता आपण ते थोडीशी ज्या आळूच्या पानाच्या शिरा असतात ना त्या थोड्याशा मी प्रेस करून घेते लाटण्याने आणि मग हे करते. तुम्ही बघू शकता हे बिलकुल गावरान हे आहेत, म्हणजे ती मोठी मोठी नाही आहेत, छोटी छोटीशी आपली घरच्या झाडाला जे लागतात ना ते. सो आता मी हे थोड्याशा शिरा प्रेस करून घेते, जेणेकरून जेव्हा आपण गुंडाळी बनवतो ना किंवा ते छान बनते, छान रोल होते आणि एकसारखं तुम्हाला लावून घेता येतं. सो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. ॲक्च्युली सगळेच लोक करत असतील, पण मी म्हटलं चला आज मी म्हणजे जेव्हापासून मी व्हिडिओ शेअर करते तेव्हापासून मी पहिल्यांदाच बनवत होते. सो म्हटलं चला आपण आता ह्याची रेसिपी शेअर करूया. सो ह्या शिरा मी प्रेस करून घेते आणि आळूच्या वड्या कोणाकोणाला आवडतात ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. खूप लोक आळूच्या वड्यांची भाजी बनवत नसतील, पण आम्ही बनवतो. सो आज मी ती शेअर करते आहे तुमच्यासोबत. सो आता ह्या पानांच्या ज्या शिरा आहेत त्या प्रेस करून झालेल्या आहेत. आणि मी आता बघते आहे की कुठली कुठली पानं मला पहिल्या रोलमध्ये घ्यायची आहेत. म्हणजे मोठा जो आहे तो खालच्या साईडला घेते आहे मी
आणि हे बघा असं छान पीठ झालेलं आहे. सो आता हे पानांना लावून घ्यायचं. आणि खरं सांगू का तुम्हाला, मला हे इतके आवडतात ना आळूच्या वड्या, म्हणजे कधी कधी माझ्या मिस्टरांना पण एवढ्या आवडायच्या ह्या. विनीतला पण, तो कधी कधी ना त्याला चितळ्याच्या पण वड्या, आळू वड्या खूप आवडायच्या, ज्या विकत मिळतात. आणि त्या फार तिखट नसतात, थोड्याशा गोडसर असतात, गूळ तीळ वगैरे घातलेल्या, म्हणजे त्या नुसत्या अशा खायला छान असतात. तर तो कधी कधी घेऊन यायचा. आणि त्याला असं होतं की भाजी नाही जरी केली, आम्ही कुठे पण गेलो आणि त्याला मार्केटमध्ये आळूची पानं दिसली ना, म्हणजे मला असं आठवतं आहे की आम्ही एकदा ह्याला पण गेलो होतो, कुठेतरी बाहेर फिरायला गेलो होतो, असंच कुठल्या तरी डॅमला गेलो होतो. आणि तिकडनं येताना ना आम्हाला आळूची पानं भेटली होती. सो असं होतं, त्यांनी 2-3 गड्ड्या घेतल्या होत्या. आणि त्याचं असं होतं की तू त्या वड्या ज्या आहेत त्या बनवून ठेव फ्रीजमध्ये, आणि मग मी जेव्हा पण मला वाटेल तेव्हा मी खाऊ शकेन. सो खूप वेळा व्हायचं बनवणं. आणि जेव्हापासून मी व्हिडिओ शेअर करते आहे तेव्हापासून मी एकदा पण नव्हतं बनवलं. सो म्हटलं चला आज आपण बनवूयात ह्या वड्या. आणि छान अशा साईजला छोटी छोटी पानं आहेत, त्याच्यामुळे कसं आहे की असे छोटे छोटे रोल होत आहेत. आणि आज आम्हाला असं होतं की भाजीचं नक्की नव्हतं की काय बनवायचं आहे. आम्ही पण आधी असंच ठरवलं होतं की छान त्याचे हे करूयात, आपण वड्या कट करूयात आणि जेवणामध्ये खाऊयात. पण नंतर मग मम्मी पण म्हणाली की जाऊ दे, भाजीचं टेन्शन मिटेल आपलं. सो आपण ह्याची भाजी करूया. म्हणजे वड्या काय लगेचच्या लगेच आम्ही ग्रेव्हीमध्ये टाकत नाही, आणि जेव्हा खायचं असेल तेव्हा त्या वड्या टाकतो ह्याच्यामध्ये, ग्रेव्हीमध्ये. सो जर म्हणजे हे कसं असतं की जर तुम्हाला वाटलं तरच भाजी करा, नाहीतर असंही तुम्ही खाऊ शकता, मस्त लागतात. आणि आता पावसाळ्याचं तर खूप छान चमचमीत वगैरे खायची इच्छा होते. सो हा खूप छान ऑप्शन आहे. आणि आता मी हे जे पीठ बनवलं होतं ना, तर थोडंसं उरलं होतं. सो मम्मी असं म्हणत होती की आपण थोडीशी कॉर्नची भजी बनवूयात. इतका छान पाऊस पडत होता, आणि माझं घर जे आहे एकदम सगळे डोंगर आहेत आजूबाजूला, समोरच माझ्या घराच्या. सो असं वाटतं मस्त भजी काहीतरी चमचमीत खावं. आणि तुम्ही बघू शकता की आता माझ्या 2 रोल माझे रेडी झालेले आहेत. आणि हा माझा स्टीमर आहे. सो तो आधी पाणी टाकून मी गरम करायला ठेवला होता. आणि आता हे रेडी झाल्यावर आता आपण 15 मिनटं वाफ काढून घेऊया, म्हणजे ते तोपर्यंत शिजेल त्याच्यामध्ये. आणि मग गरम गरम भाकरी केली आणि जेवायला बसलो. सो ही आळूची भाजी, भाकरी आणि आळूवडी. सो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.